इथे आहे अगारोचा हा एअर फ्रायर. 4.5 लिटरची याची कपॅसिटी आहे. अगदी छोट्या फॅमिलीसाठी पटकन यामध्ये पदार्थ तयार होतात आणि छोटंसं गेट टुगेदर असेल तरी पण याचा छान उपयोग होऊ शकतो. 1400 वॅट पॉवर्स आहे, त्यामुळे फास्ट यामध्ये पदार्थ तयार होतो आणि हेल्दी कुकिंग होतं यामध्ये 360 डिग्री रॅपिड हॉट एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे पटकन यामधली जी हीट आहे ती सगळ्या डायरेक्शनमध्ये एकसारखी अशी पसरली जाते. त्यामुळे पदार्थ सगळ्या बाजूनी एकसारखा असा व्यवस्थित शिजला जातो आणि यामध्ये 90% ऑइल कमी लागतं आणि त्यामधला जो क्रिस्पीनेस आहे तो तसाच टिकून राहतो. त्याचं टेक्स्चर पण शेवटपर्यंत तसंच राहतं. याला डिजिटल डिस्प्ले आहे आणि टच कंट्रोल असल्यामुळे तुम्ही यातले जे काही फंक्शन्स आहेत ते वापरू शकता. पहिल्यांदा चालू केल्यानंतर एम हा इथे एक ऑप्शन आहे. एम प्रेस केल्यानंतर इथे जे काही ऑप्शन येतात, म्हणजे जसं की यामध्ये 7 प्रीसेट प्रोग्राम आणि रिहीट आहे. यामध्ये फ्रेंच फ्राईज, चिकन लेग, श्रिम्प, केक, स्टिक, फिश, रिब्स असे हे ऑप्शन आहेत. एका बाजूला टेम्परेचर तुम्ही कमी जास्ती करू शकता, प्लस मायनसचं साईन आहे, आणि एका बाजूला टायमिंग कमी जास्ती करू शकता. इथे मी मशरूम घेतलेले आहेत, अगदी छान फ्रेश आहेत. यामध्ये भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. याला माती लागलेली असते, खूप चिकटलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. 2 वेळा स्वच्छ पाण्यातून मी हे मशरूम धुवून निथळून काढले. आता याचे जे देठ आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे देठ काढून फेकून द्यायचे नाही आहेत. तर या देठाचा वापर आपण पुढे करणारच आहोत, ते मी पुढे सांगेनच. अगोदर मी याचे सगळ्याचे देठ काढून घेते. हे या पद्धतीने आपल्याला मशरूम तयार करून घ्यायचं आहे. आता इथे हे जे देठ आहेत ते मी अगदी बारीक कापून घेतले, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये ढोबळी मिरची घालायची बारीक कापून घेतलेली, कांदा घालायचा आहे, लाल तिखट, मीठ घालायचं आहे, आवडीनुसार यामध्ये मसाले घालायचे आहेत. इथे मी थोडेसे मिक्स हर्ब्स घालते आहे, मस्त चव येते याने. थोडंसं चीज घातलं, मॉझरेला चीज मी इथे वापरले आणि हे सगळं मिक्स करून घेते. छान चटपटीत असं हे मिश्रण तयार झाले. आता याचे जे आपण देठ काढून घेतले त्या भागामध्ये आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं दाबून दाबून मी भरून घेते आहे. असंच मी हे सगळं मिश्रण बाकीच्या सगळ्या मशरूममध्ये भरून घेते आहे. या अगारोच्या एअर फ्रायरमध्ये मी खाली बटर पेपर ठेवला आहे, त्याच्यावरती हे मशरूम ठेवून घेतले. आता याच्यावरती आपल्याला मॉझरेला चीज घालायचं आहे, किसलेलं चीज अगदी थोडंसं वरती घालून घ्यायचं आहे आणि हे आता मी सेट करून घेते आहे, म्हणजे लावून घेते आहे. त्यासाठी यावरती थोडंसं ऑइल आपल्याला स्प्रे करून घ्यायचं, अगदी हलकंसं, जास्त लावायची गरज नाही आहे, किंवा नाही लावलं तरी चालेल. आता हे मी लावून घेते आहे 180 डिग्रीला, म्हणजेच 180 डिग्रीला हे आपल्याला फक्त 5 मिनटासाठी सेट करून घ्यायचं आहे. जास्त वेळाची गरज नाही आहे. मस्त असं हे 5 मिनटात स्टार्टर तयार होतं आणि खायला अप्रतिम असं लागतं. मुलांना शक्यतो ह्याचे मशरूम खायला आवडत नाही, पण अशा पद्धतीने बनवून द्या, नक्की आवडतील. याच पद्धतीने मी इथे ही रंगीबेरंगी अशी ढबू मिरची घेतली आहे. हिरवी आहे, पिवळी आहे आणि लाल देखील आहे. अर्धी कापून घेतली, त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतली. आता एका बाउलमध्ये एक स्टफिंग तयार करायचं आहे. पनीर किसून घेतलं, त्यामध्ये कांदा, ढोबळी मिरची घातली, मिक्स हर्ब्स घालायचे, थोडेसे लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि यामध्ये मी प्रोसेस्ड चीज थोडंसं किसून घालते आहे. यामध्ये एक मोठा चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी छान असं हे स्टफिंग म्हणजेच हे मिश्रण तयार झालं आहे. इथे जी अर्धी कापून घेतलेली ढोबळी मिरची आहे, आता यामध्ये हे सगळं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं. या ढोबळी मिरचीला छान अशी चव लागण्यासाठी सुरुवातीला मी यामध्ये चिमडभर मीठ टाकलं आहे आणि हे सगळं स्टफिंग दाबून दाबून जेवढं बसेल तेवढं भरून घेतलं आहे. हे आता आपल्याला या अगारोच्या एअर फ्रायरमध्ये याच्या बकेटमध्ये जाळीवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती ऑइल स्प्रे करून घेते आहे मी आणि हे आपल्याला 180 डिग्रीला म्हणजेच 180 डिग्रीला 8 मिनटासाठी लावून घ्यायचं आहे. 8 मिनटामध्ये हे अगदी व्यवस्थित असं शिजतं. 8 मिनिटेच झाली आहेत. इथे आपण पाहताय मस्त असं हे खायला खूप सुंदर असं दिसतंय, पण अजूनही इनकम्प्लीट आहे. याच्यावरती आता मी अजून हे टेस्टी होण्यासाठी मॉझरेला चीज घालते. 8 मिनिटे आधी मी शिजवून घेतलं हे व्यवस्थित. आता याच्यावरती छान असं किसून घेतलेलं भरपूर चीज घालायचं आहे आणि परत हे लावून घ्यायचं आहे.
आधी हे व्यवस्थित शिजले, फक्त त्याच्यावरचं चीज मेल्ट होण्यासाठी फक्त 5 मिनिटे 180 डिग्रीला मी हे लावून घेतलं होतं. मस्त असं हे स्टार्टर आपलं तयार झालं आहे. खायला अप्रतिम असं लागतं आणि पौष्टिकही आहे. या दोन्हीपैकी कुठलं स्टार्टर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं मला कमेंट करून सांगा आणि या एअर फ्रायरचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. वापर झाल्यानंतर स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून नंतर तुम्ही वापरू शकता.